उन्हाळ्याच्या वाळवणात आज बनवूया गव्हाची कुरडई। त्यासाठी मी 2 किलो लोकवन गहू घेतलेला आहे। स्वच्छ असं धुवून घ्यायचा। स्वच्छ पाणी टाकले। 3 दिवस हा गहू या भांड्यात आपल्याला राहू द्यायचा आहे। रोज रात्री याच्यातलं पाणी काढून दुसरे स्वच्छ पाणी टाकायचे आहे। चौथ्या दिवशी स्वच्छ गहू धुवून मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचा। या प्रकारे काढायचा। आणि घमेल्यात पाणी घेतलेले आहे, त्याच्यात हे मिश्रण टाकायचं। गोडे तेल थोडे हाताला लावून घेतले। आता हा आपण मिक्सरमधून काढलेला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आपण हा आता 2 नंबरच्या घमेल्यात टाकायचा। इथंही मी पाणी टाकलेलं आहे। पहिल्या घमेल्यात जास्त पाणी घ्यायचे, दुसऱ्या घमेल्यात थोडं, आणि तिसऱ्या घमेल्यात टाकलं तर ठीक, नाही टाकलं तरी चालेल। या प्रकारे 3 प्रकारचे पाणी एका घमेल्यात करून गाळून घेऊया। आता हे पाणी या चाळणीने गाळून घेऊया। आता एक ओढणीचा कपड घेतला आणि आपण ते गळून घेऊ। या प्रकारे ओढणीने मी चीक गाळून घेतला, म्हणजे ताम पडणार नाही। आणि हा निघालेला कोंडा आणि हा चीक। आता हा चीक आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचा आहे। जेव्हा आपण याला रात्री पाहायला जाऊ तेव्हा त्याच्यावरती सर्व पाणी आलेलं असेल आणि चीक खाली बसलेला असेल, तर आपल्याला ते सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। आता याला झाकून ठेवूया। या प्रकारे एक पातेलं चीक आला तर एक पातेलं पाणी, आणि त्याच्यात मीठ टाकून उकळी आल्यावर चीक टाकला आणि घेरून घेतला। या प्रकारे आपले पीठ तयार झाले। तर या प्रकारे आपण कुरडई केलेली आहे।